नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। चढ्या दराने बियाणे व खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करा, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भूमिका। तर मनपाला शहरात कचरा संकलनासाठी हव्यात 380 घंटागाड्या, निविदा प्रक्रियेच्या तयारीत ई वाहनांचाही राहणार समावेश। आता बघूया सविस्तर बातम्या। विविध गावांमध्ये गाव भेटी दरम्यान शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे व खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करा, अशी सूचना राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या आहेत। शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे व खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करा, अशी सूचना राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषी अधिकाऱ्यांना केली आहे। विविध गावांमध्ये दानवे यांच्याकडे गाव भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी व्यापारी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी खते बियाणे आवश्यक असल्याने खते व बी बियाणे चढ्या दराने आणि लीकिंग होत असल्याचा तक्रारी केल्या आहेत। 8 जून रोजी गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील एका कृषी सेवा केंद्र दुकानदारास अंबादास दानवे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात वस्तुस्थिती तपासली। कृषी सेवा केंद्राच्या गोदामाची पाहणी करून खते व बी बियाणे असणाऱ्या पुरवठ्याची माहिती घेतली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना ठरलेल्या दरात बियाणे मिळालेच पाहिजे व कसल्याच प्रकारची लीकिंग न होऊ देता शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे उपलब्ध करून द्या, अशा सक्त ताकीदच दानवे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या। कंप्लेंट है, पावत्या नहीं देते तो नहीं देखो हम क्या पागल नहीं है। क्यों आया मैं यहाँ पे 10 दुकान है क्या नहीं, यहाँ पे क्यों आया? रेट लिस्ट मेंटेन केले का तुम्ही? आज नहीं है, कल सुन होता आज सब मेंटेन करा डेली करो सर, पण एक कल सुन हमारा तो डेली में स्टॉप दे पड़ा एक तर तुम्ही पावत्या देत नाही अशा प्रकारचा आरोप आहे। हे व्हिडिओ करायचे, कारण नाही तर आपण दुसरं काही बोललो असं व्हायचं। शेतकऱ्यांनी आमच्याकडं, मी आता सावखेड्याला होतो, तुम्ही पावत्या देत नाही असा आरोप आहे। लिंकिंग करता एक कोणाकोणाच होतं लिंकिंग, आता कोणी बोलणार नाही, मला माहिती आहे। काय काय त्या थैलीचा काय भाव आहे? 900। कोणसी तपास किस सगळं यूरिया 266। हाँ 266। वो जो 266 है वो अगर तुमने लिंकिंग कोणतं करत होते रे? लिंकिंग कोणतं करत होते सांग ना। लिंकिंग काय घ्यायला सांगितलं? 3 2 गाणे म्हणून 1 किलो 900-850 रुपयाचे सगळे दुकानदार टोटल लगी प्लॅन्टो काहीतरी ते प्लॅन्टो काहीतरी सगळे तेवढं राहिलेले नाही, इलाज ते घेतल्याशी खतच देत ऊपर से हे नाही घेतलं जीरा भेटत सगळे दुकानदार बेजार करून टाकले खताच्या बाहेर। बाबा एक शेतकरी दादा अभी क्या लिए तुमने पड़े? तुम साथ में क्या दिए? दिए ना, क्या दिए? यूरिया और 26 दिए लगता था जो जरूरत है ना वो क्या बोल रहा हो? देखो सुनो, 4 बॅग एक्सेल कर देते 10 समिती। तुम्ही आमच्याकडे कधी आले? भाई आले का तुम्ही? तुमचा विषय नाही, सगळे दुकान नाही ना मरपत आहे का? बरोबर है, मैंने कृषि अधिकारी को साथ में लाया। महानगरपालिकेने शहरात डोर टू डोर कचरा संकलन करण्यासाठी कंत्राटदार रेड्डी कंपनीची नियुक्ती केली होती। या कंपनीची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपणार आहे।
त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली असून त्यासाठी नियमावली तयार केली आहे। या 380 बंदिस्त घंटागाड्या, त्यामध्ये दरवर्षी 25% ईव्ही घंटागाड्या घेणं यासह इतर अटी शर्तींचा समावेश करण्यात आला आहे। शहरात कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या रेड्डी कंपनीची मुदत 8 महिन्यांची आहे। त्यामुळे अगोदरपासूनच महानगरपालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू केली आहे। रेड्डीची मुदत संपताच नवी एजन्सी नियुक्त केल्यास महानगरपालिका समोरील कचरा कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाहीत। त्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त विजय पाटील यांच्यासह घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांची निविदेची नियमावली तयार केली आहे। शहराची वाढती लोकसंख्या 20 लाखांपर्यंत गृहीत धरून या निविदेतील अटी ठरवण्यात आल्या आहेत। रेड्डी कंपनीला महानगरपालिका प्रति टन 2243 रुपये देते। नव्या निविदेत मात्र शिफ्टनुसार एजन्सीला पैसे देण्याची तरतूद करण्यात आली आहे। एजन्सीकडे 380 पर्यंत घंटागाड्यांची संख्या असावी। या घंटागाड्यांची क्षमता 1300 किलोपर्यंत कचरा वाहतुकीची क्षमता असावी। तसेच या घंटागाड्या बंदिस्त असाव्यात। प्रत्येक घंटागाडीला 4 कप्पे असावेत। 25% घंटागाड्या प्रत्येक वर्षी ईव्ही घेण्यात याव्यात, जेणेकरून ओला, सुका तसेच ई कचरा व इतर कचरा असा वेगवेगळा गोळा करणं शक्य होईल। एक घंटागाडी 1000 घरांमधून कचरा जमा करेल, यासह इतर अटींचा समावेश आहे। आठवडाभरामध्ये निविदा प्रसिद्ध होणार असल्याने शहरात कचरा संकलनाचं काम योग्यरित्या न केल्यास नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या एजन्सीला 5000 रुपयांपासून तर 20000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, अशी तरतूद अटी शर्तींमध्ये करण्यात आली आहे। यात कचरा आढळणं, उशिरा घंटागाडी पोहोचणं आदींचा समावेश आहे। महानगरपालिकेने घनकचरा संकलनासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू केली आहे। त्याची माहिती मिळताच काहींनी राजकीय नेत्यांमार्फत दबावतंत्र सुरू केलं आहे। परंतु देशात स्वच्छता मोहिमेत टॉप 10 मध्ये येणाऱ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या एजन्सींनाच प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। क्षेत्र मग ते कोणतेही असो, प्रामाणिकपणे, निष्ठेने व संस्थेच्या हितासाठी केलेल्या कामाची नोंद ही समाजाकडून निश्चितच घेतली जात असते, असं प्रतिपादन राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी डॉक्टर भालचंद्र वाईकर यांच्या सेवा गौरव कार्यक्रमाप्रसंगी केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता प्राणीशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र बाबूराव वाईकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। या निमित्त एका खासगी सभागृहामध्ये शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख माजी विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, कॅग आंतरराष्ट्रीय संबंध संचालक निलेश पाटील, IAS यांची मंचावरती प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर भालचंद्र वाईकर व अहिल्याताई वाईकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राम चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं। प्रारंभी प्रथमेश कुलकर्णी यांनी बासरीवरती स्वागतगीत सादर केलं। सन्मानपत्राचं लेखन डॉक्टर SG शिंदे तर डॉक्टर कैलाश अंबुरे यांनी वाचन केलं। डॉक्टर सरदारसिंह बैनाडे यांनी सूत्रसंचालन व शर्वरी वाईकर यांनी आभार मानलं। प्रारंभी डॉक्टर ऋतुजा निलेश पाटील, धीरज वाईकर, शर्वरी वाईकर, डॉक्टर NL जाधव, शिवभूषण जाधव यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। कार्यक्रमासाठी संयोजन समितीचे डॉक्टर भगवान साखळे, डॉक्टर GD खेडकर, डॉक्टर लक्ष्मीकांत शिंदे, डॉक्टर कैलास पाथरीकर, डॉक्टर संजय कवडे, डॉक्टर भास्कर साठे आदींनी प्रयत्न केले। यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, किशोर शितोळे, नंदकुमार घोडेले, डॉक्टर उमाकांत दांगट यांनी वाईकर यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर वाईकर यांनी गेल्या 36 वर्षांपासून अध्यापन संशोधन क्षेत्रात अत्यंत निष्ठेने काम केलं, असं सांगत त्यांच्या कार्यकाळावरती प्रकाश टाकला। प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि बंधू, आज या ठिकाणी यावं ही वाईकर सरांची खूप दिवसापासून इच्छा होती आणि वाईकर आणि त्यांच्या वतीने डॉक्टर साखळे हे सतत माझ्या मागे असायचे यावं, आणि मी सुद्धा ठरवलं होतं वाईकरांना, तुम्ही एकदा सांगितले कुठेही असेल तरी तुमच्या या सेवापूर्तीसाठी नक्की येईल, कारण एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ, एक हाडाचा शिक्षक, एक संशोधक, एक प्रशासक अशा या माझ्या सहकार्यांच्या सेवामुक्तीला जाणं हे माझं एक नैतिक एक कर्तव्य होतं, आणि त्यासाठी जयपूरवरून या ठिकाणी मी आलो। वाईकरांच्या संदर्भात
अनेक लोकांनी या ठिकाणी सांगितलंय, आपण तर अगदी प्रत्यक्ष त्यांना जाणताय. वायकरांचा संबंध ज्यावेळी मी या ठिकाणी कुलगुरू म्हणून 2019ला जुलैमध्ये आलोय, तेव्हापासून आलाय. सुरुवातीच्या काळामध्ये ते एक इंचार्ज टीम म्हणून कार्यरत होते. आम्ही त्यांना तशाच पद्धतीने एक्सटेन्शन दिले. पुढे ज्यावेळी अधिष्ठातांच्या निवडी झाल्या, किशोर सुतोडेजींची एक जबरदस्त शिफारस होती की नाही, वायकर टीम झाले पाहिजे. आणि मी थोडासा शासन होतो, कारण ते एक मितभाषी होते. काही असं प्रशासनामध्ये जे असं कौशल्य कदाचित त्या कालावधीमध्ये आम्हाला दिसलंही नाही. पण किशोरजींचा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास होता. तोच विश्वास टाकून मी त्यांना डीन सुद्धा केलंय. आणि नंतर माझ्या उरलेल्या कालावधीमध्ये कुलगुरूंच्या जे भालचंद्र वायकरांचं जे सहकार्य मला मिळालं ते निश्चितच मागवण्यासारखं. वायकर सरांचं आता आपण सगळं कौतुक ऐकतोय, त्यांच्यावर स्तुतीसुमन उधळतोय. पण प्रोफेसर म्हणून त्यांनी एक वसाय घेऊन जीवनाला सुरुवात केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये मला त्यांच्यासोबत काम करण्याचा सहवास मला लाभला. आणि त्यांना प्रोफेसर म्हणजे मी तर त्यांना शास्त्रज्ञ म्हणतो. त्यांच्या कामाच्या, त्यांच्या मानपत्रातला आपण उल्लेख ऐकला की म्हणजे विद्यापीठामध्ये काम करणं, ज्ञानदान करणं, पण त्यामध्ये वेगळा विषय आणि त्याच्यातलं संशोधन त्यांनी जे केलं ते मधमाशांच्या वरचा अभ्यास. आणि आपल्याकडे असलेलं ज्ञान आपण शास्त्रज्ञ म्हणून काम करताना त्या ज्ञानाचा उपयोग समाजातल्या शेवटच्या घटकाला कसा करता येईल याची एक मोठी संधी असते. आणि ती संधी वायकर सरांनी घेतली. आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मधमाशा कशा पूरक आहेत आणि त्यांना तिथे कसं जोडता येईल हे खरं म्हणजे खूप जिकरीचं काम. पण त्या शेतकऱ्याला जाऊन सांगावं लागतं, त्याला त्याच्यातलं प्रशिक्षण द्यावं लागतं. याच्यावर संशोधन सरांनी केलं. आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की इंदोरच्या ठिकाणी एक मोठी माननीय पंतप्रधानांच्या समोर झालेली एक परिषद, त्याच्यामध्ये सरांना त्याचं प्रेझेंटेशन करता आलेलं आहे. आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी जो विषय मांडला त्याचा जो त्यांनी प्रोजेक्ट घेतला, त्या प्रोजेक्ट मधून त्यांनी गाव खेड्यांमध्ये जाऊन, शेतांमध्ये जाऊन मधमाशांच्या पेट्या द्यायच्या, त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना सांगायची. मग ते कापूस असेल, ते सोयाबीन असेल, ती मोसंबी असेल, की तुझ्या उत्पन्नामध्ये 30 ते 40% उत्पन्न कसं वाढू शकतं हे अतिशय सहज सोप्या पद्धतीने अनेक वर्ष सर सांगत राहिले. आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचा जो प्रयत्न सरांनी केलाय तो खरोखर अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभाऊ, इमाव, आर्थिक मागासवर्ग प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी रिव्हर्ट बॅक केलेला अर्ज फेरसादर केला नाहीये त्यांनी दिनांक 10 जून 2025 पर्यंत त्रुटीची पूर्तता करून अर्ज फेरसादर करावेत, अन्यथा त्यांचे अर्ज बाद होतील. शैक्षणिक वर्ष 2025 व 26 करिता शासकीय वसतिगृह प्रवेश दिनांक 11 जून 2025 पासून सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. अर्जाची प्रिंट प्रत 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह किलेआर्क येथे व विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रिंट प्रत 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट 4 सौभाग्य मंगल कार्यालय N 11 द्वारकानगर येथे सादर करावा व गुणवंत मुलांचा शासकीय वसतिगृहासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट प्रत गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नवीन रेल्वे स्टेशन रोड येथे सादर करावं व गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट प्रत गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह नवीन पदमपुरा येथे सादर करणं आवश्यक राहील.
तालुका स्तरावरील अर्जाची प्रिंट प्रत तालुका स्तरावरील वसतिगृहात सादर करणं असे आवाहन आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दादा। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र।
मान्सूनमध्ये होणाऱ्या जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत उपाययोजना राबवल्या जात असून याबाबत विभाग प्रमुख डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। सध्या जे मान्सून सीझन सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आरोग्य विभागाकडून मान्सून पूर्व तयारी म्हणून आम्ही पूर्ण शहराचं सर्वेक्षण आमच्या पूर्ण मलेरिया विभागाकडून केलं जातं। त्याच्यामध्ये जे काही अतिजोखमीचे जलजन्य आजाराचे अतिजोखमीचे एरिया आणि कीटकजन्य आजाराचे अतिजोखमीचे एरिया आयडेंटिफाय केलेले असतात। त्या एरियाला मॅक्झिमम आम्ही कॉन्सन्ट्रेट करून ते तिथं अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी पूर्ण राबवलेली आहे। त्या अनुषंगाने धडक अबेट मोहीम ही मागच्या 24 मे ते आता 3 जूनपर्यंत आम्ही राबवलेली आहे। तर या धडक अबेट मोहीममध्ये 3 झोनचे सर्व आरोग्याचे मलेरिया कर्मचारी, आशाताई, स्टाफ नर्स यांनी एकत्र येऊन अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी एक झोनमध्ये राबवली आहे। अत्यंत इफेक्टिव्ह अशी ही मोहीम झालेली आहे। त्या कारणाने ज्या ज्या ठिकाणचा हाऊस इंडेक्स वाढलेला आहे तो निश्चितच कमी होण्यामध्ये आणि डेंग्यूचे रुग्ण किंवा मलेरियाचे रुग्ण कमी होण्यामध्ये या सर्व मोहिमेचा फार मोठा भाग असेल। नागरिकांना आव्हान या दृष्टीने करण्यात येते की हे जे साथीचे रोग या दिवसामध्ये जसं की गॅस्ट्रो आहे, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, याच्याबद्दलच्या जे म्हणजे आपलं हायजीन सांभाळणे, पाणी जे आहे शुद्ध पाणी पिणे, मुलांनी शाळेत वगैरे गेल्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढं फुल स्लीवचे त्यांनी कपडे घालायला पाहिजे, पॅन्ट्स वापरायला पाहिजे। ज्या काही घरात विंडो आहे तिथं मॉस्किटो नेट लावलेला पाहिजे किंवा मॉस्किटो रिपेलंट जे काही त्याची ते उदबत्ती वगैरे आहे त्याचा यूज घरात करायला पाहिजे। तर या सर्व गोष्टीची काळजी आणि मुलांनी जेवणाच्या अगोदर व्यवस्थित साबणाने हात धुवायला पाहिजे। वेळोवेळी आम्ही पाण्याचे नमुने सगळ्या एरियातून घेतो आणि ते लॅबला टेस्टिंगला पाठवतो आणि जे पिण्यास अयोग्य आहे त्याच्यावर उपाययोजना सुद्धा तात्काळ करण्यात येते। शहर स्वच्छ व सुंदर राहावं यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध 52 प्रकारांमध्ये दंडात्मक कारवाई निश्चित केली आहे। यासाठी नागरी मित्र पथक सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत रस्त्यावरती फिरतीवरती असतात। यात उपद्रव माजवणाऱ्यांवरती कारवाई केली जाते। या मोहिमेतून जूनच्या पहिल्या आठवड्यात पथकानं 6,97,750 रुपयांचा दंड वसूल केला आहे। नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांना शिस्त लावण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध 52 प्रकारचे दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे। त्याची अंमलबजावणी सध्या माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक करीत आहेत। या मोहिमेसाठी पथक प्रत्येक रस्त्यावरती सज्ज असतं। मुख्य रस्त्यासह गल्लोगल्ली फिरून कारवाई करतायत। दंड आकारणी केल्यानंतर लगेचच पावती देऊन फोटो टाकला जातोय। शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, व्यापारी संकुल या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने साहित्य ठेवणं, रस्त्यावरती कचरा फेकणं, रस्त्यावरती वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा करणं, प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा वापर करणं, रस्त्यावरती थुंकणं, C&D वेस्ट टाकणं, रस्त्यावरच बांधकाम साहित्य टाकणं यासारख्या विविध प्रकारांमध्ये कारवाई केली जाते। शहरातील मुख्य रस्त्यावरती वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने उभी केल्यामुळे नागरी मित्र पथकाने वाहनधारकांकडून 1,53,000 रुपये, रस्त्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याबद्दल 43,750 रुपये, बायोमेडिकल वेस्टमध्ये 17,000 रुपये, प्लास्टिक बंदी असतानाही भाजी फळ विक्रेते दुकानदार यांच्याकडून प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्यामुळे त्यांच्याकडून 45,000 रुपये, C&D वेस्ट रस्त्यावरती टाकल्याबद्दल 50,000 रुपये, रस्त्यावरती हातगाड्या लावल्यामुळे 14,000 रुपये, मनपाची परवानगी न घेता रस्ता फोडल्याबद्दल 11,000 रुपये, रस्त्यावरती अतिक्रमण केल्याबद्दल 2,64,000 रुपये, रस्त्यावरती पाणी सोडल्यामुळे 1,500 रुपये, विना परवानगी झाडे तोडल्यामुळे 10,000 रुपये व इतर 50,000 याप्रमाणे कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे। यशोदीप नॉलेज हब बीड रोड
छत्रपती संभाजीनगर अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी येवले, प्रशासकीय अधिकारी श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आरती आणि पूजन करून करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। प्रमुख पाहुणे प्रशासकीय अधिकारी मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य प्रवीण माळी हे होते। तसेच प्रमुख वक्ते प्राध्यापक श्रावण वनंजे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला संस्थेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात सुरुवातीला विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मनोगत व्यक्त केला। त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक वनंजे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सध्याची युवा पिढी याविषयी मार्गदर्शन केलं। आजचे विद्यार्थी म्हणजे परिवर्तनाची शक्ती। जर आपल्या तरुण युवकाने स्वतःला यश संपादन करायचं असेल तर त्याच्यात जिद्द, चिकाटी आणि त्याचबरोबर विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे। अपयश जरी आलं तरी त्या अपयशाने न डगमगता पुढे जाण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे। स्वराज्य स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अनंत अडचणी आल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज कधीही मनाने खचले नव्हते। त्यांनी स्वतःच्या जिद्दीने व आत्मविश्वासाने किल्ले जिंकण्याचं कार्य केलं असं त्यांनी सांगितलं। प्रमुख पाहुणे आणि प्रशासकीय अधिकारी मिलिंद कुलकर्णी तसेच प्राचार्य प्रवीण माळी यांनीही शिवराज्याभिषेक दिनाबद्दल मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंजुषा पाटील माळी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव थोरे यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास आडे, सोमीनाथ वाघमारे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। चढ्या दराने बियाणे व खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करा, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भूमिका। तर मनपाला शहरात कचरा संकलनासाठी हव्यात 380 घंटागाड्या, निविदा प्रक्रियेच्या तयारीत ई वाहनांचाही राहणार समावेश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।